विषय असा आहे की 2025 मध्ये रुचिर कुमार अग्रवाल जी जे आहे त्यांचा कळमनामध्ये खसरा क्रमांक 54 हा त्यांचा प्लॉट होता। त्या 54 जे त्यांचा प्लॉट होता त्या प्लॉटला त्यांनी काय केले की 57 ची मोजणी सरकारी अधिकाऱ्यांकडून करून घेतली। म्हणजे आता असं झालं आहे की जर मी धरणपेठमध्ये राहतो आणि माननीय मुख्यमंत्री पण धरणपेठमध्ये राहतात तर मी मुख्यमंत्र्यांचं घर मोजू शकतो असं नेमकं चित्र झालंय। कारण की ज्या क्षेत्रात किंवा ज्या जमिनीवर माझा अधिकारच नाही आहे त्या जमिनीची मोजणी जी आहे ते माननीय रुचिर कुमार अग्रवाल यांनी जे आहे सरकारी अधिकाऱ्यांच्या सोबत मिळून केली आणि हा पुन्हा षडयंत्र एका प्रकारे जे आहे घर तोडण्याचा झाला। मात्र त्यांना हे कळलं नाही की तिथे जिथे रुचिर कुमार अग्रवाल जी आहे त्यांच्या अगदी घरात त्यांच्या प्लॉटच्या समोर पांढरा रस्ता जातो आणि जर हा विषय उघडला तर पांढराही समोर येईल। तर विषय असाच झाला की रुचिर कुमार अग्रवाल साहेबांनी काय केलं की यांची जी मोजणी यांचा जो प्लॉट आहे अतिक्रमण मध्ये आहे सांगितलं आणि त्यानंतर एनआयटीने जे आहे ते त्यांचं घर तोडलं। घर तोडल्यानंतर नेमकं काय झालं की जे गोष्टी लपल्या होत्या त्या गोष्टी समोर आहेत। म्हणजे काय झालं की आता एक मॅप आमच्याकडे तुमच्याकडे पण एक मॅप असेल। हा मॅप आहे 1991 चा। हा आपण चेक करा। या मॅप मध्ये काय स्पष्ट दिसतंय की इथे जे आहे आम्ही हे सगळं प्रोजेक्टरच दाखवणार होतो समजण्यासाठी पण आता प्रोजेक्टर काम करत नाही। हा जो रस्ता आहे हा आहे जुना पांदन। हा 1911 साली जे आहे तयार झालेला पांदन आहे। त्याच्या बाजूला जे आहे हा खाली प्लॉट आहे। हा होता 58/2। हा 58/2 त्यानंतर एक नवीन कामठी रोड जो तयार झाला। हा नवीन कामठी रोड तिथे तयार झाल्यानंतर जे आहे इथे या खसराचे दोन पार्ट पडले, एक 58 आणि एक 58/2 अशा पद्धतीचे पार्ट पडले। त्यानंतर काय झालं की 2025 मध्ये रुचिर कुमार अग्रवाल कुठून तरी येतात आणि 57 खसरा नंबर 57 ची मोजणी करण्याची मागणी करतात आणि मागणी करून जे आहे ते सांगतात की समोरची जे नाला मोजा आणि त्या नाल्यासमोर जे आहे ते अतिक्रमण आहे 3 घर ते तोडा। तर त्यानंतर माननीय तहसीलदार जे आहे एक त्यांचा रिपोर्ट आहे तहसीलदाराचा। हे तक्रार कधी करतात रुचिर कुमार अग्रवाल जे आहे 10/6/2025 ला तक्रार करतात की त्यांच्या प्लॉट समोर जे आहे 3 प्लॉट अतिक्रमण मध्ये आहे। त्यानंतर त्याच दिवशी जे आहे माननीय खंडारे साहेब जे तहसीलदार आहेत ते त्या दिवशी 3 अधिकाऱ्यांना म्हणजे एक मंडल अधिकारी कडमना, दुसरा जे आहे ते एनआयटी आणि तिसरा सिटी सर्वे यांना ऑर्डर देतात। ऑर्डर देऊन जे आहे की याच्यावर अहवाल सादर करा अशी हे मागणी करतात। तर एकदा ज्या दिवशी हे तक्रार देतात त्या दिवशी हे ऑर्डर पास करण्यासाठी सांगतात। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की सामान्य जनता जेव्हा तक्रार देते तर 25-25 एक-एक, दीड-दीड, 2-2, 3-3, 6-6 महिने जे येतात त्या तक्रारीवर काही होत नाही। मात्र जेव्हा रुचिर कुमार अग्रवाल तक्रार देतात त्या दिवशी जे आहे ते अधिकारी इतक्या तडकाफडकीने जे आहे ते ऑर्डर काढून टाकतात की तुम्ही यांची अहवाल काढा। तर अहवाल जे आहे अहवाल काढल्यानंतर काय होत आहे की सिटी सर्वे क्रमांक 2 यांचा एक अहवाल येतो। त्यानंतर एक एनआयटीचाही अहवाल सांगण्यासाठी सांगतात पण मात्र एनआयटी काही अहवाल देत नाही आणि मंडल अधिकारी यांच्यावर येतो। मंडल अधिकारी म्हणतो की यांचं घर जे आहे ते अतिक्रमण मध्ये आहे, सांगू शकत नाही। त्यानंतर सिटी सर्वेच्या मोजणी करण्यात येते। सिटी सर्वे काय करते की 1972 चा मॅप जे आहे ते कन्सिडर करते आणि 1976 मध्ये नवीन रोड बनतो त्याला कन्सिडर करत नाही 2025 मध्ये। तर काय होत आहे की 72 च्या मॅप नुसार तो पांदन जिथे आहे तो पांदन रुचिर कुमार अग्रवालच्या प्लॉटच्या समोर येतो। मात्र त्यांनी कन्सिडर केलं की यांचं जे घर आहे ते एका प्रकारे त्या पांदन मध्ये अशा एक कॉन्स्पिरसी तयार केली की आता पांदन शिफ्ट करून द्यायचं आणि यांचं घर जे अतिक्रमण मध्ये हे दाखवायचं। आणि सिटी सर्वे काय करतात त्यावेळेस की 2 मोजणी करतात आणि मोजणी केल्यानंतर यांचं घर पांदन मध्ये दाखवतात। जो पुराणा पांदन आहे तो पांदन यांना म्हणजे जे रुचिर कुमार अग्रवाल किंवा बाकी जे लोक त्या राहिले असतील त्यांना फायदा पोहोचवण्यासाठी मोजत नाही। आणि यांची मागणी होती 17/6/2025 17/6/2025 ला एक अर्ज केला होता की रुचिर कुमार अग्रवाल यांनी जे पांदनच्या रस्त्यावर आपला प्लॉट किंवा त्यांचा कब्जा घेतलाय तर त्याची मोजणी करावी। कारण की त्यांचं जे काय बोलतो त्यांचा सातबारा जे आहे 33 आरचा आहे आणि त्यांनी कब्जा जे केला आहे ते 45,000 स्क्वेअर फीट म्हणजे जवळपास 10,000 स्क्वेअर फीट जास्त जे पांदन आहे त्याच्यावर त्यांनी कब्जा केला आहे असं स्पष्ट दिल्यानंतर जे आहे त्याच्यावर कारवाई माननीय तहसीलदार करत नाही।
मात्र त्यांनी जी तक्रार दिली त्या तक्रारीवर एक आदेश पारित करतात. हा आदेश त्यांचा आहे. या आदेशमध्ये खूपशी तफावत आणि खूपशे म्हणजे क्वेश्चनेबल गोष्टी इथे उपस्थित होत आहेत. पहिला अहवाल जे आहे या अहवालात त्यांनी काय कन्सिडर केला, हा अहवाल आपल्याला दिला असेल, चेक करून घ्यायचा. ग्राम महसूल अधिकारीचा रिपोर्ट याच्यात दिलाय. दोन रिपोर्ट फक्त कन्सिडर करतात. ग्राम महसूल अधिकारी काय म्हणतो की यांचं घर जे आहे अतिक्रमण मध्ये आहे, सांगू शकत नाही. याला कन्सिडर जे आहे ते माननीय तहसीलदार करत नाही. मात्र नगर भूमापन अधिकारी 2 यांचा अहवाल एक येतो. यांचा अहवाल असं म्हणतो की नगर भूमापन अधिकारी क्रमांक 2 नागपूर यांच्या मोजणीनुसार सुशील कुमार अग्रवाल यांच्या वहिवाटी समोर 3 पक्के बांधकाम असून त्यांच्याकडील प्रचलित नकाशानुसार, म्हणजे त्यांच्याकडील, तुम्ही लक्षात घ्या की त्यांच्याकडे जो नकाशा आहे त्यांच्या प्रचलित नकाशानुसार यांचा ऑर्डर आहे. त्यांच्याकडील नकाशानुसार जुना कामठी रोड शासकीय रस्ता मध्ये येत असलेल्या निर्देशनास येत आहे. म्हणजे त्यांचा कोणता तरी अहवाल आहे, त्या अहवालानुसार यांचं घर जे आहे ते अतिक्रमण मध्ये असं दिसत आहे आणि म्हणून हे लोक अतिक्रमण मध्ये आहे त्यांचं आणि हे घर तोडून टाकतात. घर तोडण्याची प्रोसिजर असते. ते प्रोसिजर असते की तुम्ही जेव्हा घर तोडता तेव्हा तुम्ही कधी तोडणार आहात, किती वाजता येऊन तोडणार आहे, याचं तुम्हाला प्राय 7 दिवसाआधी नोटीस द्यावी लागते. यांनी काय केलं की एक नोटीस जी आहे म्हणजे हा अहवालच आहे.